भारताला ललामभूत असलेल्या श्रीराम मंदिरावरील ध्वजारोहण समारंभ काही दिवसांपूर्वी पार पडला आणि नुकतेच महामहिम राष्ट्रपतीजींच्या हस्ते रामयंत्राची स्थापनासुद्धा झाली. मंदिरावरील या ध्वजपताकेची सर्वत्र चर्चासुद्धा झाली. याच चर्चासत्रातील एक महत्त्वाच्या घटकावर प्रकाश टाकणारा आजचा भाग. नमस्कार, आनंदगाथाच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचे स्वागत. श्रीराम मंदिराच्या ध्वजावर प्रामुख्याने सूर्य, ओम आणि एक वृक्ष आढळून येतो. हा वृक्ष म्हणजे कोविदार वृक्ष. या कोविदार वृक्षाबद्दल रंजक माहिती आणि नेमका आजचा हा कोणता वृक्ष हे थोडक्यात जाणून घेऊया. कोविदार हा आहे इक्ष्वाकू अर्थात रघुकुलाचा राज्यवृक्ष. रघुकुलाच्या ध्वजपताकेवर हा विराजमान असायचा असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आढळतो. भरत जेव्हा वनवासातील रामरायाला भेटायला ससैन्य येत असतो तेव्हा दुरून दिसणाऱ्या संपूर्ण सैन्याचं वर्णन व भरताच्या रथाचं वर्णन करताना लक्ष्मणाने कोविदार वृक्षाने चिन्हित असलेला ध्वज असा उल्लेख केला आहे. लक्ष्मण श्रीरामांना म्हणतो, एष वै सुमहान श्रीमान विटपी संप्रकाशते विराजत्युज्ज्वलत स्कंधस कोविदारस ध्वजो रथो. अर्थात समोर जो शोभा संपन्न असा प्रचंड वृक्ष दिसत आहे त्याजवळ जो रथ आहे त्यावर उज्ज्वल खोड असलेल्या कोविदार वृक्षाचे अंकन आहे असा हा कोविदार वृक्षाने अंकित ध्वज शोभा देत आहे. असा हा पवित्र कोविदार वृक्ष उत्पन्न कसा झाला यासंबंधी एक वर्णन हरिवंश पुराणात येतं. ते फार मजेदार आणि तितकंच वैज्ञानिक, अभ्यासपूर्ण आणि प्राचीन भारताच्या वैज्ञानिक आणि प्रयोगशीलतेचा पुरावा देणारं ठरतं. तर हरिवंशातील विष्णू पर्वामध्ये पारिजात हरण नावाच्या 67व्या अध्यायात असा उल्लेख आहे की मुनिश्रेष्ठ कश्यपांनी आपली पत्नी अदिती हिच्या विनंतीवरून कल्याणकारक अशा वृक्षाची निर्मिती केली जो सर्वदा सुगंधित पुष्पांनी बहरलेला असतो. तो वृक्ष विष्णुपदी गंगेवर प्रगट झाला म्हणून त्याला पारिजात असं नाव देण्यात आलं. त्यानंतर कश्यपांनी मंदार वृक्षाचा सार काढून पुन्हा या वृक्षाची निर्मिती केली. असा हा वृक्ष 3 शाखांनी शोभायमान झाला व उत्कृष्ट फुलांनी युक्त झाला. त्याच्या एका शाखेवर पारिजात, एका शाखेवर मंदार आणि उरलेल्या शाखेवर कमलाप्रमाणे कोमल असे पुष्प लागलेले होते. आता तुम्हीच पहा, हे वर्णन थोडक्यात जरी असले तरी बडिंग केलेल्या झाडासारखे नाही वाटत का? एका झाडावर दुसऱ्या झाडाचे बडिंग करून काहीतरी नवीन प्रकारचे वाण निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा थोडक्यात उल्लेख येथे आलेला आहे. कदाचित कश्यपांच्या एखाद्या ग्रंथामध्ये या प्रक्रियेचे संपूर्ण तपशीलवार वर्णन असेल. मला तरी अजून तसे वर्णन असलेला ग्रंथ मिळाला नाही. परंतु ही बडिंगचीच प्रक्रिया असावी हे मात्र पटते. असा हा 3 शाखांच्या नवीन वृक्षाला पाहून लोक म्हणायला लागले, कोप्ययम दारुहू. दारुहू म्हणजे लाकूड किंवा वृक्ष. कोप्ययम दारुहू म्हणजे कोणते झाड, कोणते झाड. त्यामुळे या वृक्षाला नाव दिले गेले कोविदार. कोप्ययम दारुहू इति कोविदारहा. मंदार व पारिजात यांचा संकर असलेला कोविदार पहिला ज्ञात संकरित वृक्ष मानला जातो. कोविदार आता कांचन, कंचनार या नावाने ओळखला जातो. याचे शास्त्रीय नाव आहे बौहिनिया व्हेरिएगाटा. भारतात बऱ्यापैकी आढळणारा हा वृक्ष दाट सावली व फिकट गुलाबी फुलांचा असतो. असा हा कोविदार
अर्थात कांचन वृक्ष आपल्या आजूबाजूला आढळल्यास निरीक्षण करा व भारतीयांच्या बडिंग अर्थात संकर ज्ञानाचा अभिमान बाळगा. हा पहिला संकर वृक्ष आपल्याला आढळल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या भागाला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.